भाजप आणि शिवसेना यांच्यातलं द्वंद्व युद्ध एव्हाना सगळ्या राजकारणाच्या चर्चेचा विषय झालाय। एकेकाळी 25 वर्ष मित्र असलेल्या दोन्ही पक्षांमध्ये आता विस्तवही जात नाही। एवढं कमी म्हणून की काय, आता सेना आणि भाजपमध्ये प्रतीकांची पळवापळवीही सुरू झाल्याचं दिसून येत आहे। शिवसेनेची कोणतीही सभा, कोणताही कार्यक्रम हा या घोषणेशिवाय अपूर्णच। वाघ हे सेनेचं निवडणूक चिन्ह नसलं तरी राजकारणात वाघाचा उल्लेख आला की सेनेकडे पाहिलं जातं। एवढा हा वाघ महाराष्ट्राच्या मनावर बिंबलाय। अगदी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंपासून ते उद्धव ठाकरे आणि आता आदित्य ठाकरेंपर्यंत सेनेच्या प्रत्येक कार्यक्रमात सेना नेत्यांची एंट्री वाघाच्याच घोषणेनं होते। पण आता या वाघावर भाजपनंही दावा सांगितलाय। गोवा निवडणुकीत भाजपनं दणदणीत विजय मिळवल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा विधान भवनात प्रवेश झाला। त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी कोण आला रे कोण आला, भाजपचा वाघ आला अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला। अगदी काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये देवेंद्र फडणवीसांनी भगवा ही भाजपचीच जबाबदारी असल्याचं म्हटलं होतं। काही लोक केवळ भगवा मिरवतायत, भगव्याचं रक्षण करायची आणि भगवा फडकतच राहिला पाहिजे, या महाराष्ट्रामध्ये ही जबाबदारी भारतीय जनता पक्षाने घेतली आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या भरोशावर घेतली आहे। एवढं कमी म्हणून की काय, भाजप नेत्यांना बाळासाहेब ठाकरेंनंतर देवेंद्र फडणवीसांमध्ये हिंदू हृदय सम्राट दिसू लागलेत। खऱ्या हिंदू हृदय सम्राट की पदवी अगर महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांच्या नंतर कोणाला द्यायची असेल तर ते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना द्यावी असं माझं म्हणणं आहे। आतापर्यंत राजकारणातला वाघ असो, राजकारणातला भगवा असो किंवा हिंदू हृदय सम्राट ही संकल्पना, या सगळ्यांसोबत शिवसेना हे समीकरण जोडलेलं होतं। एवढी वर्ष भाजप आणि सेनेची हे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती होती, त्यामुळे या प्रतीकांची वाटणी होण्याचा प्रश्नच नव्हता। मात्र एकमेकांचे जिगरी दोस्त असलेले हे पक्ष आता जानी दुश्मन झाले, त्यामुळे या प्रतीकांवरही आता दावा सांगण्यास सुरुवात झाली आहे असंच दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।